हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत रामनवमी प्रसाद सुंठवडा कसा बनवायचा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, 4 चमचे ऑर्गॅनिक शुगर, अर्धा चमचा धने, आवडीप्रमाणे काजू, बदाम, 2 ते 3 सुंठेच्या कांड्या, 1 चमचा बडीशेप आणि 2 वेलची असं प्रमाण घेतलेलं आहे. सुंठ खलबत्त्यामध्ये कुटून मिक्सरला फिरवून चाळून त्याची जाडसर पावडर बनवून घ्यायची आहे. इथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये बडीशेप हलकीशी भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मंद गॅसवर हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला छान भाजून घेऊया. हे बघा, इथे बडीशेप आपली भाजून झालेली आहे. आता यामध्ये धने भाजून घेऊया. धने पण मंद गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे. हे बघा, आता इथे धने पण भाजून झालेले आहेत. याला आता काढून घेऊया. आता सुकं खोबरं पण भाजून घेऊया. मंद गॅसवर हलवत हलवत सुकं खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हलकासा कलर चेंज झाला पाहिजे. आता खोबरंही छान भाजून झालेलं आहे. याला आता काढून घेऊया. वेलची पण थोडी गरम करून घ्यायची, म्हणजे मिक्सरमध्ये लगेच वाटली जाईल. वेलची भाजून झाली. आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स पण आपल्याला डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात आणि त्याला क्रंचीपणा चांगला येतो. हे बघा, अशा प्रकारे आता हलकेसे डाग आलेले आहेत, भाजून झालेले आहेत. आपण याला काढून घेऊया. इथे मिक्सर जारमध्ये धने, बडीशेप आणि वेलची यांची पावडर बनवून घ्यायची आहे. त्याच जारमध्ये खोबऱ्याची पण रवाळ पावडर बनवून घेऊया. हे बघा, खोबरंही छान बारीक वाटून तयार झालेलं आहे. आता 4 चमचे साखर घेतली होती, त्यापैकी 3 चमचे साखर आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. पिठी साखर बनवून घ्यायची आहे. आता एका बाउलमध्ये सुंठ पावडर घेऊया. त्यामध्येच आपल्याला बारीक केलेली पिठी साखर घ्यायची आहे. यामध्ये बारीक केलेलं खोबरं घेऊया. इथे वेलची, धने, बडीशेपची पावडर घेतली आहे. आता उरलेली 1 चमचा साखर घालूया. आणि आता काजू बदामाचे काप घालायचे. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून चांगले एकजीव करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हा बघा, तयार आहे सुंठवडा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.